शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या। अखेर मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना शिंदेंकडे आली आणि चकित करणारी बाब म्हणजे कोणालाच अपात्र न करता दोन्ही गटाच्या आमदारांना नार्वेकरांनी पात्र ठरवलं। पाहूया निकालावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कोई एकनाथ शिंदे, कौन भरत गोगावले, उनके औकात क्या है, कौन विधानसभा स्पीकर वो तय करेगा। भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही। त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली, त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता। सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रतेवर निकाल सुनावला। मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाचाच असा मोठा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिलाय। त्याच वेळी आमदारांच्या अपात्रतेवरून मात्र दोन्ही गटाला नार्वेकरांनी दिलासा दिला। म्हणजे शिंदे गटाचे 16 आमदार आणि ठाकरे गटाचे 14 आमदार असे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले। दोन्ही गटाच्या एकमेकांना अपात्र करण्याच्या याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावल्या। त्यांनी जाऊन आरोपीची भेट घेतली आणि एकदा नाही दोनदा घेतली, त्याच वेळेला हा निकाल अपेक्षित होता। मात्र आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच, पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कसं करावं अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे हा त्यांनी आज दाखवून दिला। स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा करायची त्यांनी आज दूर करून घेतला असेल। निर्णय देत असताना कायद्यातल्या या संदर्भातल्या संविधानातल्या या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्याचं तंतोतंत पालन करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निकष आहेत त्या सर्वांचं पालन करून हा निर्णय घेण्यात आला आहे। लोकशाहीची हत्या जी आहे ती तुम्ही केली अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आणि सर्वोच्च न्यायालयात मला वाटतं सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी थोडं घाईत बोलण्यापेक्षा मी जो निर्णय दिला आहे तो संपूर्णपणे वाचावा आणि त्याचं आकलन केल्यानंतर त्यांना तो समजेल अशी मला खात्री आहे आणि तो समजल्यानंतर त्यांच्या मनातला गैरसमज दूर होईल असा मला विश्वास आहे। आता या निकालाचे अर्थ नेमके काय आहेत तेही पाहूया। मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाचा, शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही गटाचे आमदार पात्र, कुणाचेच आमदार अपात्र केले नाहीत। शिंदेंना पक्ष पण ठाकरे गटाचे आमदार अपात्र नाहीत। ठाकरेंनी पक्ष गमावला पण 14 आमदार राहिले। सरकारला धक्का नाही, शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार। व्हीप आणि विधिमंडळ पक्षावरून सुप्रीम कोर्टाची निरीक्षणं बदलली। मूळ खटला मूळ केस ही अपात्रतेची होती, अपात्र कोणालाच ठरवलं नाही। म्हणजे जर आमची घटना ही तुम्ही ग्राह्य धरत नसाल मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलं। आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची ही आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्यासाठी फिल्टर्स आहेत। सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष ज्या गटाचा आहे त्याचाच व्हीप आपल्याला रेकग्नाइज करायला लागतो। तो व्हीप रेकग्नाइज झाल्यानंतर तो व्हीप योग्यरित्या दिला गेला आहे का हे बघायला लागतं। त्यामुळे जरी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप आपण ग्राह्य धरला असेल, योग्य धरला असेल, रेकग्नाइज केला असेल, तरी
तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला आहे का हे बघणं पण आपलं कर्तव्य होतं. आणि मी माझ्या रुलिंगमध्ये, माझ्या फाइंडिंगमध्ये हे ऑब्झर्व केलं आहे की भरत गोगावलेकडनं जो व्हीप दिला गेला तो योग्यरित्या ठाकरे गटातील आमदारांना बजावला गेला नव्हता आणि म्हणूनच त्यांना अपात्र आपण घोषित करू शकत नाही. सत्ता संघर्षाचा निकाल देताना अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलं होतं आणि सुप्रीम कोर्टाची तिन्ही निरीक्षणं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बदलली आहेत. मूळ राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. मात्र राहुल नार्वेकरांनी म्हटलंय की बहुमतात असलेला विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष आहे. सुप्रीम कोर्टानं प्रतोद म्हणून ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांना मान्यता दिली होती आणि शिंदे गटाच्या गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती अवैध ठरवली होती. पण राहुल नार्वेकरांनी गोगावलेंचाच व्हीप अर्थात प्रतोद म्हणून मान्यता दिली तर सुनील प्रभूंचा व्हीप अमान्य केला. तिसरी बाब म्हणजे सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदेंची गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. तर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीलाच गटनेते पदावरून हटवण्याचा अधिकार असून ठाकरेंना हा अधिकारच नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. कौन एकनाथ शिंदे, हु इज एकनाथ शिंदे, कौन भरत गोगावले, उनके औकात क्या है, कौन विधानसभा स्पीकर, वो तय करेगा. 40 एमएलए निकल गए तो पार्टी उनकी हो गई. विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है, वहाँ क्या बहुमत है, ये तय करने का शायद उनको अधिकार है. भारतीय जनता पार्टी का ये एक बहुत बड़ा षड्यंत्र रहा, बहुत बड़ा पुराना सपना रहा था कि एक दिन हम बाला साहब ठाकरे की शिवसेना ख़त्म कर देंगे. लेकिन शिवसेना ऐसी ख़त्म नहीं होगी. आपके एक निर्णय से, आपके कागज़ से, आपके भाड़े के तट्टू के मुंह से कोई अधिकार और ऑर्डर देने से. हा खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे. आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. आम्ही सगळे विधानसभेच्या अध्यक्षांना धन्यवाद देतो की 1999ची जी घटना आहे ही खरी शिवसेनेची घटना आहे. याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. जे घटनाबाह्य म्हणत होते ते स्वतः घटनाबाह्य आहेत हे सिद्ध झालेलं आहे. जे गद्दार होते, गद्दार आम्हाला म्हणत होते, ते जनतेशी त्यांनी गद्दारी केली हे सिद्ध झालेलं आहे. सगळा निकाल आनंददायी आहे. परंतु एक जो निकाल आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे आणि तो म्हणजे एवढं सगळं असताना 13 आमदार हे का अपात्र झाले नाहीत उबाठाचे, ही फार मोठी शंका आहे. आणि याच्याबद्दल आम्ही आमच्या वकिलांशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि 13 आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेशीर सुप्रीम कोर्टामध्ये जर जावं लागलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये देखील जाऊ. आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निकालाला आता सुप्रीम कोर्टात आव्हान मिळणार असल्यानं पुन्हा सुनावणी सुरू होईल. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीवाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये. जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करणारच नाही. आम्हाला निकाल अमान्य आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. आधी निवडणूक आयोगानं पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आणि आता विधानसभा अध्यक्षांनीही मूळ राजकीय पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. म्हणजेच तुर्तास तरी शिवसेना ठाकरेंनी गमावली आणि कमान शिंदेंच्याच हाती राहील. अर्थात सुप्रीम कोर्टात आता नव्यानं लढाईला सुरुवात होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.